नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की मध्य भारतावर आलेल्या तीव्र कमी दाबामुळे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे एकूणच पुन्हा पावसाळी परिस्थिती ही राजस्थान, गुजरातच्या काही भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण या बऱ्याच क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात पावसाळी वातावरण रात्री देखील मेघगर्जनेसह झालेलं बघायला मिळालं. आज मान्सूनचा शेवटचा टप्पा बाकी आहे. आज किंवा उद्या, शक्यतो आजच शेवटची निर्धारित तारीख असल्यामुळे आणि अनुकूल परिस्थिती असल्यामुळे यदा कदाचित मान्सूनचा पूर्ण प्रवास होईल, परंतु काही अडथळे निर्माण झाल्यास उद्या देखील ते होऊ शकतं. महाराष्ट्रातील रेड अलर्ट किंवा इतर राज्यांमधील रेड अलर्ट देखील कमी झालाय. मराठवाड्यामधील पाऊस आज उघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणामध्ये अजूनही ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भामध्ये अजूनही येलो अलर्ट कायम आहे. उद्या 9 तारखेला विदर्भ, मराठवाड्यातील पाऊस उघडण्याचे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणात येलो अलर्ट कायम आहे. 10 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 11 तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस उघडलेला असेल. भारतातील बहुतांश राज्यातील पाऊस उघडेल. एक कमी कालावधीचा खंड निर्माण होऊ शकतो. ही पावसाची तात्पुरती विश्रांती म्हणता येईल. 11 तारखेला देखील महाराष्ट्रात आणि देशात अनेक राज्यात उघडी बसणार आहे. परिस्थिती आपल्याला देशामध्ये 13 तारखेला दिसते आहे. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स यांनी अजून देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये अलर्ट दिलेला आहे आणि हा अलर्ट आजच्या दिवसासाठी आहे. जवळपास नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि कोकणामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीची किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. की काल देखील गेल्या 48 तासात घाटमाथ्यासहित उत्तर कोकणात मुसळधार पाऊस झालेला आहे. कोस्टलच्या केरळपर्यंतच्या भागातही सरासरी अधिक पाऊस आहे. या भागामध्ये देखील आपण जसाही मार्ग निवडलेला आहे त्या या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला झालेला बघायला मिळतोय. सध्या आपण बघतो, जरी भारतामध्ये आता सध्या आपल्याला 17% घट आलेली बघायला मिळत असली तरी जसाही पावसाचा खंड निर्माण होईल तशी ही पुन्हा वाढणार आहे. परंतु एंड ऑफ द मान्सूनच्या शेवटी ही घट किती राहते यावरच सर्व बाबी आता अवलंबून असणार आहे. महाराष्ट्राची स्थिती आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला समजलंय की महाराष्ट्रामध्ये कालपर्यंत 99% पावसाची नोंद झालेली होती. म्हणजे सरासरीच्या दरम्यान पाऊस आलेला आहे. त्यामध्ये आपण बघितले नाशिक, गोंदिया, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यात अतिशय उत्तम पावसाची नोंद आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय. बाकी देखील जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात, त्याचबरोबर सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. इतर ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि नंदुरबार आणि इतरही बरेच जिल्हे अजूनही दुष्काळी आहेत. CFS मॉडेलने अजून देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून कोकण किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. साधारण 1-2 दिवसाचा हा कालावधी आहे. न्यूमेरिकल प्रिडिक्शन GFS मॉडेलच्या अंदाजानुसार मध्य भारतावर वेलमार्क लो प्रेशर पोहोचलेलं आहे. त्या दिशेने अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे या ठिकाणी पावसाची परिस्थिती देखील निर्माण होते. त्यामुळे अजून देखील महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात अजून कायम आहे. हा प्रभाव थोड्याफार प्रमाणात या भागात 9 तारखेपर्यंत राहू शकतो.
10 तारखेपासून मात्र याचा प्रभाव कमी होईल. महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता राहील असू शकतं, परंतु पावसाचा प्रभाव कमी होतोय. तयार झालेली हवामान प्रणाली संपुष्टात येऊ शकते. त्या प्रणालीचा थोडा अंश हा उत्तर भारतात सरकेल, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये. मात्र महाराष्ट्रातील पाऊस 12 तारखेला उघडलेला असेल. 13 तारखेला देखील महाराष्ट्रातील पाऊस आणि नवे भारतातील पाऊस बराच उघडलेला राहील, म्हणजे मान्सून कमकुवत होईल. नवीन वादळी प्रणाली ही पश्चिम बंगालच्या दरम्यान विकसित होऊ शकते असा अंदाज आहे, परंतु याचा प्रभाव उत्तर भारतातच पडेल असं दिसतंय. त्यामुळे कडकडीत उघडीप आपल्याला बघायला मिळते भारतामध्ये. मॉडेलने 15 तारखेला देखील कडकडीत उघडीप दाखवलेली आहे. पूर्व भारतामध्ये एक नवीन वादळी प्रणाली विकसित झालेली असणार आहे. आपण या ठिकाणी बघतो तो वातावरणात थोडा बदल 16 तारखेला होतोय. बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचले जात आहेत, त्यामुळे वातावरणात थोडा काहीतरी बदल दिसू शकतो. पुन्हा एकदा 17 तारखेपासून थोडं वातावरण बदलेल, परंतु फार वातावरणात समाधानकारक बदल नाहीत. ही तयार झालेली सिस्टम मात्र पूर्व भारतातच विरून जाण्याची शक्यता आहे, ती भारतावर सरकत नाहीये. त्यामुळे एकूणच आपल्याला जुलैमध्ये उद्या म्हणजे पुढील 2 दिवसामध्ये एक खंडात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मान्सून कमजोर होऊ शकतो. ECMW मॉडेलनुसार आपण जर धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये आता पाऊस कमी झालाय, परंतु कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात, थोडं विदर्भाच्या काही भागामध्ये उत्तरेकडून मराठवाड्यात स्थानिक वातावरण, पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची आज शक्यता आहे. ECMW मॉडेलने थोडं पूर्व विदर्भ आणि कोकणाचं हलकं वातावरण उद्या दाखवलंय. मात्र महाराष्ट्रातला पाऊस उद्यापासून उघडण्याचे संकेत दिलेले आहेत. 10 तारखेला ही उघडीप कायम असेल. 11 तारखेला महाराष्ट्रातील उघडीप कायम असेल. 12 तारखेला महाराष्ट्रातली उघडीप कायम आहे. 13 तारखेला महाराष्ट्रातली उघडीप कायम आहे. 14 तारखेला थोडं वातावरणीय बदल दिसतात, कारण एक सिस्टम पूर्व भारताकडे तयार होऊन ती काही राज्यांमध्ये परिणाम करते आहे, परंतु तिचा फार परिणाम भारतावर होत नाहीये, कारण आता अरबी समुद्रात फारसं पोषक वातावरण नाही. ECMW मॉडेलच्या अंदाजावर आपला अधिक विश्वास आहे. पूर्व विदर्भामध्ये 15 तारखेला थोडं वातावरण बदलू शकतं आणि कोकणातही पावसाला पुन्हा सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. 16 तारखेला तो अंदाज कायम आहे. स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे. 17 तारखेला देखील कोकणासहित पूर्व विदर्भात पावसाचा पॅटर्न पुन्हा सक्रिय होईल. अंतर्गत महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरण तयार होईल, परंतु एक लक्षात घ्या, अतिशय वीक मान्सून किंवा कमजोर मान्सून आपल्याला बघायला मिळणार आहे दरम्यानच्या काळात. त्यामुळे जे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सरासरीची जवळ येऊन पोहोचलं होतं, ते पुन्हा एकदा झटपट मायनस होण्याची शक्यता आहे, त्यात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थिती विदर्भ, कोकण, अगदी मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत वाढलेली असेल. 19 तारखेला देखील हे वातावरण असेल, म्हणजे कोकणात आणि पूर्व विदर्भातच पाऊस आपल्याला दरम्यानच्या काळात 19 तारखेपर्यंत दिसतोय. भारताच्या बऱ्याच भागात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. त्यामुळे हे वातावरण जरी असलं तरी महाराष्ट्राची स्थिती फार चांगली आहे असं म्हणता येणार नाही. आणि देशातही जर आपण उत्तर भारतातील काही राज्य सोडली किंवा पूर्व भारतातील काही राज्य सोडली तर वातावरण फार समाधानकारक नाही, आणि हाच तर एल निनोचा परिणाम आहे. 21 तारखेपासून मात्र अतिशय सकारात्मक परिणाम पुन्हा सुरू होतील आणि भारताच्या बहुतांश भागात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 22 तारखेला पुन्हा एकदा पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये होणार आहे, आणि मी यापूर्वी हा अंदाज सगळ्यांना दिलेला होता. मात्र एवढंच आहे की पावसाचं प्रमाण हे अतिशय कमजोर आहे, हे लक्षात ठेवा. परंतु या परिस्थितीत सुधारणा होणं अपेक्षित आहे. वादळी प्रणाली ही कमी दाबाच्या स्वरूपात, म्हणजे बेलमार्क लो प्रेशर म्हणून ते पुन्हा कमी दाबाकडे सरकलेली आहे, अति उत्तरेला गेलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो भारतीय हवामानावरचा आहे तो आता आज आणि उद्या हलक्या स्वरूपात राहील, नंतर तो कमजोर होणार आहे.
आपण बघतो महाराष्ट्रात थोडं उत्तर महाराष्ट्र म्हणा किंवा कोकण असाच याचा प्रभाव राहील. थोडा पूर्व विदर्भामध्ये थोडाफार राहिला तर राहील, अन्यथा याचा प्रभाव राहणार नाही. आणि आपण अगदी याला 15 तारखेपर्यंत जरी पुढे खेचलं तरी फारसा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये या हवामान प्रणालीत दिसत नाही. मात्र आपण जेव्हा 16 ते 22 हा अंदाज बघतो, म्हणजे 15 तारखेपर्यंत आपल्याला पाऊस कमी होणार आहे हे मान्य आहे, परंतु 16 तारखेपासून पुन्हा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज भारतात वाढणार आहेत आणि मग त्यामध्ये पुन्हा एकदा सर्वदूर भारतामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि मग पुन्हा एकदा जी काही सरासरी घसरलेली असेल 15 तारखेपर्यंत ती रिकव्हरीला सुरुवात होईल. म्हणजे आपण जो अंदाज दिलेला आहे 94-95% देशामध्ये आणि 96-97 महाराष्ट्रामध्ये, तो देखील महत्वाचा आहे. आणि आपण बघितले आज रोजी आपल्याला 99% पर्यंत सरासरी आलेली होती. मात्र जसे खंड सुरू होतील आणि पावसाचं प्रमाण कमी होईल, मान्सून कमजोर होईल, तसं हे पुन्हा वाढलेलं पावसाळी प्रमाण पुन्हा घटण्याची शक्यता राहणार आहे. त्यामुळे आपल्याला सरासरीच्या जवळ आल्याचा आनंद हा फार काळ टिकणार नाही. आपण या मॉडेलनुसार सध्या बघतो नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा काही भाग आणि पालघर किंवा अगदी कोकण किनारपट्टीपर्यंत अजूनही पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. रात्री देखील या ठिकाणी वादळी पाऊस झालाय. महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, अगदी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आज स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. ठिकठिकाणी पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. अतिशय चांगला दिवसाचा असू शकतो अंतर्गत महाराष्ट्रासाठी. मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं वातावरण आज 8 तारखेला दाखवलं जातं. उद्यापासून मात्र महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होणार आहे, खंडाला सुरुवात होणार आहे. हा खंड किती दिवस प्रभावी राहील? 10 तारखेला पाऊस नाही, 11 तारखेलाही पाऊस नाही, 12 तारखेलाही पावसाचा फारसा प्रभाव नाहीये. कोकणात हलकी ढगाळ परिस्थिती घाटमाथ्यावर राहील, परंतु कडकडीत उघडीप आपल्याला दिसते आणि अशा प्रकारचे खंड जेव्हा पडतील तेव्हा पावसाची सरासरी पुन्हा घटणार आहे. 15 तारखेपासून वातावरणात पुन्हा बदल होईल. जुलैमध्ये असलेला हा पावसाचा खंड दीर्घकाळ नाही. म्हणजे आपण जसा जूनमध्ये 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत मोठा खंड बघितला होता आणि त्यामुळे पावसातील घट मोठी वाढत गेली होती. फक्त 60% पाऊस पडलेला होता. या महिन्यामध्ये मात्र सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पहिल्या आठवड्यात पाऊस पडलेला आहे. जूनच्याही पहिल्या आठवड्यात पाऊस होता, परंतु किरकोळ. त्यामुळे आता परिस्थिती बदलते. 15 तारखेपासून पुन्हा आपल्याला पावसाळी परिस्थिती, स्थानिक वातावरण, यामध्ये घाटमाथ्यासहित आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील, विदर्भात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि हे वातावरण आता आवश्यक आहे, कारण ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत त्या ठिकाणी पेरण्या होणं आवश्यक आहे. खरीपाच्या पेरण्या लेट झालेल्या आहेत आणि एल्निनोचा परिणाम होईल हे आपण कायम सांगत आलेलो आहोत. त्याच्यामुळे असमान वितरण राहील, बऱ्याच ठिकाणी पेरण्या देखील होणार नाहीत, खरीपाचं पीक खराब होऊ शकतं. या बाबतीत आपण नेहमी अंदाज दिलेले आहेत. कमी कालावधीत या आता सध्या जो पाऊस होतो तो जास्त काळ पाऊस राहत नाही, कमी कालावधीत जास्त पाऊस होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे परिणाम भोगावे लागतात. 2-3 वर्षानंतर एखादं असं वर्ष येतं ज्याचा आपल्याला परिणाम भोगावा लागतो. पुन्हा एकदा थोडं स्थानिक वातावरण आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढू लागणार आहे 16 तारखेपासून. हे फार चांगलं वाढेल असं नाही, म्हणजे याचा जवळपास स्थानिक वातावरण म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांना, विदर्भाला याचा खूप चांगला फायदा होणार आहे. याचा कोकणात प्रभाव कमी आहे, परंतु मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठी याचा फायदा होणार आहे. आणि अगदी पेरणीयोग्य पाऊस देखील होईल. उशिरा पेरण्या काही ठिकाणी होऊ शकतात. 18-19 तारखेला देखील कोकण किनारपट्टीचे स्थानिक वातावरण राहणार आहे. फार प्रभावी वातावरण नाही, खूप पाऊस नाही आहे, परंतु हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला दरम्यान होताना दिसतील. तीच परिस्थिती आपल्याला 20 तारखेला दिसते. ज्यांनी पिकं पेरलेली आहेत, ज्यांचं पीक आहे, ते वाचवण्यासाठी संजीवनी म्हणून या पावसाचा उपयोग होणार आहे. नवीन पिकं पेरण्यासाठी याचा किती उपयोग होईल हे सांगणं थोडं कठीण जाईल, कारण प्रत्येक भागात तो सारखा नाही आहे.
परंतु पेरलेल्या पिकांना जीवदान देण्याचं काम हा पाऊस करेल. 21 तारखेपासून माझा अंदाज आहे की पावसाचं प्रमाण वाढू लागेल. आपण विदर्भात चांगला पाऊस बघतो, कोकणात चांगला पाऊस बघतो. पर्जन्यछायेच्या प्रदेशाला यावर्षी तुफान फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पर्जन्यछायेच्या प्रदेशात मी पुन्हा सांगतोय, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार या ठिकाणी, सातारा पूर्व, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांना यावर्षी फटका बसण्याची शक्यता आहे. नशिबाने आपल्याला परतीचा पाऊस चांगला झाला तर रब्बीचं पीक साधेल, हेही मी सांगून ठेवतो. 22 तारखेपासून वातावरणात मोठे पाऊस सुरू होतील. चांगल्या प्रकारचे पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतील आणि हे उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात, कोकणात देखील असणार आहे. त्यामुळे आमचा अंदाज होता की पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी परिस्थिती सुरुवातीला चांगली राहील, परंतु ती न राहता ती उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. म्हणजे कमीदाब जेव्हा 15 ऑगस्टपासून विशाखापट्टणमकडून सुरू होतील, ते मात्र सोलापूरला चांगला पाऊस देतील, पश्चिम महाराष्ट्राला चांगला पाऊस देतील. तोपर्यंत मात्र आपल्याला अडचणीचे दिवस राहण्याची शक्यता आहे. हा पुढचा अंदाज आहे. शेवटी अंदाज असतात आणि ही काही भविष्यवाणी नाही, म्हणजे आपण सांगितलं तसंच घडणार असं नाही. मॉडेलही 50% देखील रिझल्ट देत नाहीत. त्यामुळे कठीण परिस्थितीत आम्ही अंदाज देतोय आणि आपण त्यावर विश्वास ठेवताय आणि आपण अनुभवतो आहात. अंदाज देखील आपण अनुभवतो आणि यातूनच आपण हवामान साक्षर व्हायचंय. दिंडी आजपासून माऊलीची प्रस्थान करणार आहे. त्या दृष्टीने दिंडी मार्गामध्ये काही अडचणी येऊ नयेत, पावसाच्या परिस्थिती काय असणार आहे हे आपल्याला बघायचंय. सारांश आणि वारी विशेष असं बघणार आहोत. आज आपल्याला कोकण किनारपट्टीला थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावर देखील याला पॅरलल अशा प्रकारचं पावसाळी वातावरण असण्याची देखील शक्यता आहे आणि थोडं उत्तर महाराष्ट्र वगैरे या भागातही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थोडं आज प्रस्थानाच्या वेळेस पाऊस असण्याची हलक्या प्रमाणात शक्यता आहे. महाराष्ट्रातील पाऊस उद्यापासून कमजोर होणार आहे. त्यामुळे वारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे, जवळपास 15 तारखेपर्यंत. मात्र 15 नंतर पुन्हा एकदा हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे. त्यामुळे आपण दररोज वारी विशेष या ठिकाणी बघणार आहोत. आपण असं बघतो की आज पावसाचं वातावरण जरी असलं आणि आळंदी परिसरामध्ये पूर परिस्थिती काल निर्माण झालेली होती. वारीच्या प्रस्थानामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात असं परिस्थिती होती. पूर आता ओसरू लागला आहे आणि त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येते. त्याच वेळेस आपण हेही बघतो की आज 8 तारखेला थोडं प्रस्थानाच्या वेळेस या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे, परंतु फार मोठ्या प्रमाणात पाऊस या भागात असणार नाही. आणि आपण जसंही आळंदी ते पुणे या मार्गामध्ये आज आणि उद्या जर परिस्थिती बघितली तर पाऊस हा नियंत्रणात आहे. फार मोठं पावसाळी वातावरण या काळात असणार नाही. त्यामुळे वारी प्रस्थानामध्ये फार पावसाची अडचण निर्माण होईल असं आता सध्या तरी वाटत नाही.